नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळीच एक व्हिडिओ बनवून टाकला होता, ज्यामध्ये मित्रांनो आपण आयुक्त मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य विभागाअंतर्गत जी सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये म्हणजे की शॉर्ट माहिती मिळवलेली होती. तर आता मित्रांनो जे आहे ऑफिशियली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आपण आता A to Z संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, PWD नंतरची एक सर्वात मोठी सुवर्ण संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे, जे की यासाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी. तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला असं त्याने सांगितलं आहे, जे की महाराष्ट्र शासन आयुक्त मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर आणि मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गातील रिक्त पदे भरती जाहिरात 2023 ची ही जाहिरात आहे. तर सुरुवातीला त्यांनी जे काय थोडक्यात जाहिरातीचा GR वगैरे सांगितलेला आहे, त्यामुळे तो आपण स्किप करू आणि जेवढे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्यावर फोकस करू. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे तब्बल 670 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, त्यांनी असं या सुरुवातीला जे आहे जाहिरातीमध्ये जे की परीक्षेचं म्हणजे थोडक्यात जे वेळापत्रक आहे ते त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीनं आजपासून सुरू होत आहेत. आजपासून तुम्ही याचे ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक जे की 10 जानेवारी असणार आहे, म्हणजे की नेक्स्ट पुढच्या महिन्यात 10 जानेवारीपर्यंत तुम्ही याचे ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शुल्क पे करायचं आहे. तर परीक्षा शुल्क किती असेल या संदर्भात देखील आपण पुढे माहिती घेणारच आहोत. तर ऑनलाईन पद्धतीनेच आणि परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला जे आहे याचे सर्व काही परीक्षेचे जे की ॲडमिट कार्ड असतील ते मिळणारे असतील. तर आता पाहूया आपण सविस्तर माहिती. तर पदनाम जे आहे जे की जलसंधारण अधिकारी पद आहे, स्थापत्य गट ब चं हे पद आहे अराजपत्रित. आणि वेतन श्रेणी यासाठी 41,800 ते 1,32,300 एवढं असणार आहे, जे की 7व्या वेतन आयोगानुसार. आणि उपलब्ध पदसंख्या जी आहे जे की स्पेसिफाईड 670 एवढे जे आहेत ते जागा रिक्त आहेत यासाठी एकूण पदे. आणि जे समांतर आरक्षण वगैरे जे आता पाहूया आपण की कोणत्या कॅटेगरी करता किती जागा रिक्त आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे की भरावयाची पदसंख्या जी आहे जे की 85 आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 56 आहे, जे की विभुक्त जे जाती आहेत अचे त्यासाठी 17, त्यानंतर भटक्या जाती ब साठी 15, भटक्या जाती क साठी 19, भटक्या जाती ड साठी 13, विशेष मागास प्रवर्गासाठी 16, तर इतर मागास वर्गासाठी 129 जागा रिक्त आहेत. तसेच EWS साठी 67, तर खुला प्रवर्गासाठी 253 जागा आहेत. तसे तब्बल जर आपण सर्वांना जर आपण बेरीज केली तर अशी जे आहे 670 जागांची ही सरळ सेवा भरती जाहिरात होणारी असेल, म्हणजे की ही जाहिरात होणारी असेल 670 जागांसाठीची. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे की वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 670 पदांपैकी 1% म्हणजे की एकूण 7 पदे अनाथ प्रवर्गासाठी आहेत. तसेच 4% एकूण 27 पदे जे आहेत जे की दिव्यांग प्रवर्गाचे आहेत. मृदा व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक जो यांचा 26/2021 चा निर्णय आहे फेब्रुवारी महिन्यातला, जो की अन्वये दिव्यांगासाठी पदाचे सुनिश्चित करण्यात येत आहे, जे की GR आला होता त्यावेळेस सर्व काही यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तर आता जे हँडिकॅप्टेड असतील, दिव्यांग विद्यार्थी असतील, त्यासाठी कोणत्या प्रकारची जागा राखीव आहे हे देखील त्यांनी थोडक्यात या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया आपला पुढील मुद्दा, जो की पुढील मुद्दा आपला महत्त्वाचा आहे, जे की म्हणजे पात्रता. तर पात्रतेमध्ये जे आहे जे की भारतीय नागरिकत्व आणि जे आहे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा प्रस्तुत जाहिरात प्रसिद्धाच्या दिनांकास असेल, म्हणजे की वय तुमचं असलं पूर्ण असणं आवश्यक आहे व मॅक्झिमम ज्याची लिमिट आहे ते क्रॉस होणे, म्हणजे की कमीत कमी या ठिकाणी वय 19 वर्ष असावे म्हटलेलं आहे आणि जास्तीत जास्त वय जे आहे 38 वर्ष या ठिकाणी मागितलेलं आहे. आणि जे मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त असू नसे असे जे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दिव्यांगासाठी जे की एज रिडक्शन असते 45 वर्षाचा, पात्र खेळाडूंच्या बाबतीमध्ये जे की 43 वर्षापर्यंत आणि अनाथ उमेदवारांबाबतीमध्ये जे की 43 वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक आहारता. शैक्षणिक आहारतेमध्ये या ठिकाणी पाहू शकता जे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, म्हणजे काय डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली आहारता, जे की तुमची जे सिव्हिल रिलेटेड ब्रँच असणं अतिशय महत्त्वाचं आहे. व शासन मृदा जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित सेवा प्रवेश नियम दिनांक 21 ऑक्टोबर 2021 अन्वये. तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला तुमचं जे शिक्षण आहे जे की सिव्हिल बॅकग्राऊंडमधून असणं आवश्यक आहे, जर तुम्हाला या पदाकरता अर्ज करायचा असेल. डिप्लोमा असला तरी चालणार असेल, डिग्री असेल तरी चालणार असेल, हे या पॉईंट तुमचा क्लिअर झालेला
असेल तर थोडक्यामध्ये तुमच्याकडे दोन्हीपैकी एक जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप काय असेल, परीक्षा स्वरूप पाहून घ्या. तर यामध्ये जे आहे जे की एकूण जे आहे यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पार्ट आहेत, ज्यामध्ये टेक्निकलवर सर्वाधिक फोकस देण्यात आलेला आहे. तर नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला मराठीचे 10 प्रश्न असतील, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न आणि बुद्धिमापन चाचणीचे 10 प्रश्न आणि प्रत्येकी जे आहे 10 प्रश्नात 20-20 गुण असणार आहेत, म्हणजे की एका प्रश्नाला 2 गुण या प्रकारे या ठिकाणी काउंट करण्यात आलेलं आहे. आणि तांत्रिकीचे तब्बल 60 प्रश्न असणार आहेत, यासाठी 120 गुण जे आहे ते जे की दिले जाणारे आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता जे की प्रश्नपत्रिकेचं जे माध्यम आहे जे की मराठी, इंग्रजी आणि मराठी व इंग्रजी म्हणजे की तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये देऊ शकता, पण तांत्रिकी हे फक्त इंग्लिशमध्येच असतं, त्यामुळे हे फक्त इंग्लिशमध्येच तुम्हाला देता येणार असेल. अशा प्रकारे 100 प्रश्नाचं प्रश्नपत्रिका आणि 200 गुण यासाठी होणारे असतील. आणि यासाठी कालावधी जो आहे जो की 120 मिनिटाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणारी आहे जी की सीबीटी माध्यमावर ही परीक्षा जी आहे जी की घेतली जाणारी आहे. त्यानंतर शुल्कमध्ये पाहू शकता, शुल्कमध्ये जे आहे अमागासाठी 1000 रुपये, तर मागासवर्गीयांसाठी 900 रुपये, जे की इतर परीक्षांना ज्या प्रकारचा शुल्क आकारला जात होता त्याच प्रकारचा सेम या ठिकाणी देखील शुल्क आकारला जात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कमध्ये कसल्या प्रकारची या ठिकाणी सूट जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे. तर ऑनलाईन अर्ज करावायचे आहे तुम्हाला, तर याची जी ऑफिशियली लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो लवकर जे आहे ते अपलोड करून देण्यात येणार असेल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला WCTचे सर्व काही वेळोवेळी अपडेट पाहायला मिळतील. आणि मित्रांनो सर्व काही महत्त्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी आपण प्रसिद्ध करत असतो. तर मित्रांनो अशी होती ही जाहिरात. या जाहिराती संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट किंवा शंका असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता, किंवा मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासंदर्भात काही अडथळे असतील तर मित्रांनो तुम्ही ते देखील तुम्ही आम्हाला पर्सनली मेसेज करून विचारू शकता. तर लगेच आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. आणि जॉईन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही एक मात्र विसरू नका की जो आपला ऑफिशियली पर्सनली ग्रुप जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा, तुम्ही ते देखील जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण सिव्हिल इंजिनिअरिंग रिटायर्ड सर्व काही आपण त्या ठिकाणी टाकत असतो. तर या ठिकाणी त्याने अभ्यासक्रम देखील मेन्शन केलेला आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि बुद्धिमत्ता जो स्लॅब अभ्यासक्रम आहे तो देखील या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर हे सर्व काही आपण पाहिलेलं आहे आता यापूर्वी देखील आपण. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट मिळवण्याकरता, आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.